आज आमच्या ब्रह्मकमळला म्हणजे खूप दिवसापासून कळ्या लागलेल्या होत्या, पण आज ते फुलणार होतं. तर म्हटलं चला हा क्षण तुमच्याबरोबर पण मी शेअर करते. आणि हे बघा, हळूहळू पहिले सायंकाळी ते थोडंसं उमळलेलं होतं आणि 8 वाजता थोडं ही साईज उमळलेली होती आणि 10 वाजता पूर्ण फूल त्याचं उमळून गेलेलं होतं. पूर्ण असं इतकं मोठं फूल होतं. करायची आहे याची आरती. दरवेळेस मी करते आरती आणि आरती केल्यानंतर याला वाहावं लागतं महादेवाच्या मंदिरामध्ये. पण आमच्या शेजारी आसपास महादेवाचं मंदिर नाही, 1 ते 2 किलोमीटरवर आहे. तर मग मी याला फक्त एकच फुल देवाऱ्यात वाहणार आहे आणि पहिले तर मी इथे आरती करून घेणार आहे. आता वाजले 10:30 तरी पण आपल्याला करायची आता आरती. तर इथं वारा असल्यामुळं माझी आरती काही पेटत नाही आहे, पण मी आडूसा घेऊन आणि तिला पेटवायचा प्रयत्न करते. हे बघा, आडूसा घेऊन अशी पेटलेली आहे. आणि मी इथे तोंड म्हणजे नैवेद्यासाठी साखर आणलेली आहे, तर तुम्ही रवा वगैरे काही पण. तर इथे ब्रह्मकमळ आहे माझं. आणि ब्रह्मकमळाच्या शेजारीच माझी तुळस आहे, तर तुळशीला पण मी हळदी कुंकू वाहून देते. आणि इथं पानावर मी थोडीशी साखर म्हणजे गोड करण्यासाठी वाहून देते. आणि आता प्रसाद म्हणून रिद्धू आहे की प्रसाद गेला. हां घ्या. आणि इथे ना हे बघा किती सुंदर असे कमळाचे फुलं आलेले आहेत. मी आरती होईपर्यंत हात नव्हता लावलेला. हे बघा, पूर्ण असे 15 ते 20 सुंदर असे फुलं. ही आपली पुढची साईड होती आणि हे बघा ही पाठीमागची साईड आहे, जे बांधाच्या या साईडला काणी झालेलं आहे. याला पण किती सुंदर फुलं वरती पण आलेलं आहे. आणि मी थोडं साईडला पण लावलेलं होतं. हे बघा, याला पण किती छान आलेले. इकडे खाली पण नाही, इकडे पण आहे भरपूर आले, कारण मी 2 ठिकाणी लावलेलं आहे ना. हे बघा, इकडच्या साईडला पण किती सुंदर आहे बघा. हे बघा, तर आता इथे माझं महादेवाचं मंदिर नाही, तर मी आता एक घरातल्या महादेवावर वाहणार आहे. तर मी एक फूल तोडून आणलेलं होतं आणि देवारात ठेवलं आणि महादेवाची पिंडीची पूजा केली आणि फुलाची पण पूजा केली. मग मी दोघा मुलांना म्हटलं की चला नमस्कार करून आणि तुमची विश मागा. तर इथे भाऊची गंमत बघा, ताई जेव्हा विश मागत होती तर त्याचा जीव चाललेला होता की